रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी कारल्याची भाजी बनवली आहे आणि ही भाजी जराही कडू झाली नव्हती। कशी केली हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी कारल्याला बारीक असं कापून घेते आणि यामधलं बी असतं ते वेगळं काढून घ्यायचं। तर इथे आपले कारले कापून तयार आहेत। हे 4 कारले आहेत, चारही कारले मी कापून घेतले। आता याला मीठ लावून घ्यायचं आणि हे मीठ सर्व कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं। त्यानंतर इथे मी 3 कांदे घेतलेले आहे। हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बारीक। इथे कांदेही मी कट करून घेतले। 10 मिनिट आपल्याला हे कारले मीठ लावून असेच ठेवून द्यायचे आहे। 10 मिनिटानंतर आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हे कारले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे, म्हणजे याचं पूर्ण मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला कारले या प्रकारे हातात घेऊन चांगले दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी राहता कामा नये। तर मी येथे सर्व कारल्यांमधलं पाणी काढून घेतलं आहे। तर आपले इथे कारले भाजीसाठी तयार आहेत। इकडे आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी तीळ। तीळ आपण चांगले भाजून घेणार आहोत। त्याला आपण भाजून बारीक करून घेणार आहोत। तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण भाजी बनवायला घेऊया। इकडे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल तापलं की यामध्ये बारीक कापलेले कांदे घालायचे आहेत। या कांद्याच्या सोबतच आपल्याला कारले सुद्धा घालायचे आहेत। कांद्यासोबतच आपल्याला कारले हे शिजून घ्यायचे आहेत। बाकी सर्व मसाले आपण कारलं शिजल्यानंतर घालणार आहोत। आता यावर आपल्याला झाकण ठेवून हे कारले छान असे शिजून घ्यायचे आहे। इथे आपल्याला 2-3 मिनिटानंतर चेक करायचं आहे आपलं कारलं शिजलं की नाही ते। इथे मी एक फोड दाबून बघते। आपलं कारलं आणखी शिजायचं आहे। परत झाकण ठेवून द्यायचं आणि 2-3 मिनिटांनी परत चेक करायचं। इकडे तीळ थंड झालेले आहेत। हे तीळ आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहे। थोडे जाडसरच काढायचे आहेत। इकडे आपण चेक करतोय कारलं आपलं शिजलं की नाही ते। चला तर आता आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे। आता आपण या भाजीत काही मसाले घालतोय। थोडा आपल्याला हिंग घालायचा आहे। त्यानंतर पाव चम्मच हळद घालायची आहे। 1 चम्मच लाल तिखट घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। इथे आपण थोडा गूळ घालणार आहोत। गूळ फोडून 2 चम्मच होईल एवढा घालायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं। 1 मिनिटानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि आपण जे तीळ बारीक केले होते ते घालायचे। हे तीळ भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। चला तर मंडळी, आपले इथे कारल्याची भाजी बनून तयार आहे। तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करून बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।